का सृष्टी, सोनाली, क्लिअर दिसतंय का? चला सर्वांना गुड इव्हनिंग. तर आपण पाहिलं ऊर्जा म्हणजे काय, किंवा ही जी ऊर्जा आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठे कुठे वापरतो. स्वयंपाक बनवण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत फॅन असेल, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला काय ऊर्जेची आवश्यकता असते. इन डे टू डे लाईफ, डेली लाईफ मध्ये सुद्धा आपण ती ऊर्जा वापरत असतो. आलं का लक्षामध्ये? परत पुढचा प्रश्न होता विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते. आता विद्युत ऊर्जेची निर्मिती आहे जनरेटरच्या माध्यमातून होत असते. काय हे जे मेकॅनिकल एनर्जी आहे, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर, आपण हे पाहिलं होतं बघा याच्या अगोदर 7वीला झालेला तुम्हाला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, चुंबकीय प्रवर्तन सांगितलं वाटतं तुम्हाला हे सुद्धा इथं पहिल्या इलेक्ट्रिसिटी मध्ये. ज्या वेळेस आता दोन्हीचा डिफरन्स समजावून घ्यायचा आपल्या, इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटार, विद्युत जनित्र आणि विद्युत चलित्र. एक सर्किट आहे आपलं साधं सर्किट. बल्ब आहे इथं, बल्ब घेतलेला असं बल्ब लागलेला पकडूया आपण. एक साधं कनेक्शन आहे, बॅटरी आहे, सोर्स ऑफ एनर्जी आहे, काहीच नाही दुसरं, फक्त बॅटरी आहे आणि एक वायर आहे आणि एक बल्ब आहे. एवढं तीनच अपॅरेटस घेतलेले आहेत. एक साधा परिपथ आहे. ज्या वेळेस आपण पाहिलं की ह्या जे वायर आहेत तांब्याचे असतील, अल्युमिनियमचे असतील, इथं जर करंट चालू असताना काय केलं, इथं फ्लो चालू आहे करंटचा, त्यावेळेस काय होणार आहे, इथं जर आपण काय मॅग्नेटिक मटेरियल जर आणलं, चुंबकीय वस्तू कोणत्याही, मग काय लोखंड आणलं, खिळे आणलं, तर काय होणार आहे, त्याला चिटकून बसणार आहेत. इथं की राहिली की साध्या मट, इथं काय की बंद चालू करण्यासाठी. ज्या वेळेस आपण इथं की चालू केली, हा बोर्ड चालू केला, परिपथ चालू केलं, तर त्याच्या भोवती काय होणार, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, चुंबकीय बलरेषा तयार होतील. आणि ह्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं, कुठं रे बाबा एवढा वेळ का संतोष असा का करायला लागलास या वर्षी? हा संतोष गँगस्टर झालाय आता. बाकीच्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नको, अभ्यासाकडे बघ. काय सांगतो मी, चुंबकीय परिपथामध्ये ज्या वेळेस विद्युत प्रवाह चालू आहे त्यावेळेस काय येणार आहे, ह्याला जे छोटी छोटी खिळे असतील ती निडल्सचे, ते काय होणार आहे, चिटकून बसणार आहेत. का बर? ड्यू टू द इम्पॅक्ट ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. इथं काय प्रोड्यूस झालेला आहे, मॅग्नेटिझम आलेला आहे, चुंबकत्व आलेलं आहे. इथं चुंबक आहे का? नाही. चुंबक शिवाय, विदाऊट मॅग्नेट प्रोड्यूस मॅग्नेटिझम. इथं चुंबकच्या व्यतिरिक्त, चुंबकच्या शिवाय इथं मॅग्नेटिझम आलेला आहे, चुंबकत्व आलेला आहे. कशामुळं? विद्युत प्रवाहामुळं. हे एक झाली कंडिशन. आता दुसरं काय केलेलं आहे, परिपथ घेतलेला आहे साधा, बॅटरी नाही, उग वायर आहे, गॅल्व्हनोमीटर आहे, आणि इथं काय केलं आहे, कॉईल बनवलेली आहे, एक गॅल्व्हनोमीटर जी, हे घेतलेलं आहे. इथं बॅटरी नाही आणि प्लग की नाही, फक्त वायर आहे आणि एक कॉईल आहे आणि एक गॅल्व्हनोमीटर आहे. ज्या वेळेस आपण इथं मॅग्नेटिक, एक मॅग्नेट आणला, चुंबक पट्टी, चुंबक बार मॅग्नेट, ज्यावेळेस एस आणि एनचा, ते काय पुढे मागे केलं या कॉईल मधून, या कुंतलामधून, तर काय होईल, हा गॅल्व्हनोमीटरचा काटा जो आहे काय फिरायला लागेल. म्हणजेच काय दर्शवेल ते, ज्या वेळेस इथं विदाऊट सोर्स ऑफ एनर्जी, इथं काही करंटचा स्त्रोत लावलेला आहे का? नाही, फक्त वायर आहे, साधी वायर. आणि ज्यावेळेस चुंबक पुढे मागे नेलं की इथं सुद्धा काय यायला लागलेला आहे, करंट यायला लागलाय. पहिल्या केसमध्ये काय व्हायला लागलेला आहे, इन फर्स्ट केस मॅग्नेट शिवाय मॅग्नेटिझम यायला लागलेला आहे, आणि इथं करंट शिवाय करंट यायला लागलाय. इथं काय सांगतं पहिल्या सुरू, की विद्युत प्रवाह चालू असताना चुंबकत्व येतंय. कशामुळे? विद्युत प्रवाह वाहत असताना. ज्यावेळेस आपण स्विच ऑफ केलं, बटन बंद केलं, त्यावेळेला काय होणार आहे, मॅग्नेटिझम निघून जाणार आहे. चुंबकत्व तात्पुरत्या स्वरूपाचा, ते चुंबकत्व काय होणार आहे, निघून जाणार आहे. पण जेव्हा आपण काय केलंय, चालू केलं, अजून ते चिटकून बसणार आहेत. कशामुळं? ज्या वेळेस विद्युत परिपथ चालू आहे त्याच वेळेस तिथं चुंबकत्व बलरेषा आलेल्या आहेत तिथं, चुंबकीय बलरेषा. पण दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगतंय, इथं चुंबकत्व आलंय, चुंबकाशिवाय चुंबक आणि विद्युतचा संबंध आहे इथं सांगितलं. मग इथं काय सांगतं दुसऱ्या कंडिशन मध्ये, हे जे दुसरे आहे, इथं सोर्स ऑफ एनर्जी, बॅटरी, करंट काहीच नाही,
चुंबकामुळं विद्युत तयार होतो का? इथं काय झालेलं आहे, विद्युतमुळे चुंबकत्व येऊ लागले आणि इथं चुंबकामुळे विद्युत धारा तयार होते का? मग हे दोन्ही कसं आहे, कोरिलेटेड आहे. आणि याचाच उपयोग हे जे आहे चुंबकामुळे काय करायला लागलो आपण, विद्युत धारा तयार करणार आहोत आपण. इकडे करंट आहे, पण आता करंटची आवश्यकता आपल्या विद्युत धारा कशी तयार करणार आहोत आपण, तर हे चुंबकाचा उपयोग करून जे मोठे मोठे जनरेटर असतात त्याच्यामध्ये काय चुंबक असतात, चुंबक पट्ट्या मागे पुढे केल्या जातात आणि ते आतमध्ये फिरलं, खाली आहे आता, मग जनरेशन होतं आणि मग काय ते त्याचे ट्रान्सफॉर्म मधून ती लाईट प्रोड्यूस होते आणि कनेक्शन या बोर्डला वगैरे परिपथाला देऊन आपण जनरेट करू शकतो, विद्युतधारा तयार करू शकतो. कशामुळं, या दोन्ही सहसंबंधामुळे. आलं का लक्षामध्ये? आता पुढे हेच आहे, विद्युत ऊर्जा निर्मिती, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी कशी तयार करणार आहोत. छोटी छोटी माहिती दिली आहे. हे बघा अशा पद्धतीनं चुंबकीय बलरेषा तयार व्हायला लागल्यात, ताऱ्याची वेटूळ आहे, कॉईल आहे. इथं काय केलंय, व्होल्टमीटर आता इथं आणि विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स तयार केलाय. आणि ज्या वेळेस गोल फिरणारा अक्षीय दांडा, हा जो दांडा आहे मॅग्नेट असल्यामुळे तो फिरणार आहे आणि हे फिरून काय होईल, टर्बाईन सुद्धा फिरवल आणि टर्बाईन फिरवल्यामुळं काय होईल, त्याच्यामधून काय, हे काय आपलं चुंबकीय प्रवर्तन आहे. विद्युत मुळे काय व्हायला लागलंय, चुंबकत्व व्हायला लागले. आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तन दाखवलं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, वाफेवर चालणारं टर्बाईन. आता टर्बाईन आहे इथं जे आहे, आपण असा प्रश्न विचारला गेलेला होता बघा, टर्बाईन म्हणजे काय, एक गोल यंत्र असते, चाक आरा असतो, त्याच्यावरती काय केलंय, वाफ सोडली जाते पाण्याची, आणि ते फिरणार आहे. मग फिरल्यामुळे काय होणार, तिथं मेकॅनिझम, यांत्रिक ऊर्जा तयार होणार आहे आणि यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर पुन्हा कशामध्ये करणार आहोत आपण, विद्युत ऊर्जेमध्ये करणार आहोत. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, विद्युत जनरेटर. जे विद्युत तयार झालं, जनरेशन म्हणजे काय, तयार होणे, जनरेट करायला लागलो आपण. अशा बरेचशा कोळशापासून तयार करतो आपण. कोळशापासून काय केले जाते, वाफ तयार केली जाते. मग वाफच का बरं तयार करत आहोत आपण, डायरेक्ट पाणी तिथे यूज का बरं करू शकत नाही, टर्बाईनच्या वरी पात्याला फिरवण्यासाठी त्याची पात आहे. तर त्याचे बरेचसे कारण आहेत, आहे खाली प्रश्न, आपण त्यावेळेला ते सांगूया किंवा आताच सांगतो. पाणी जे आहे, पाणी जड आहे आणि वाफ अतिशय हलकी आहे आणि हे जे टर्बाईन फिरण्यासाठी भरपूर मोठा प्रेशर आणि वेग लागणार आहे. आणि हे जे गॅसियस स्टेट मध्ये असणारा वाफ, ते काय म्हणतो आपण, तेल काढण्याचं हे घाणा, तेल घाणा, तिथं सुद्धा वाफ सोडून त्या ह्याच्यामध्ये करडई, सूर्यफूल, त्याच्यामध्ये सुद्धा वाफ फोडून का ते मिक्सचर आतमधलं एका टेम्परेचरला आणलं जातं आणि फिरवलं जातं बघा आतमध्ये ती वाफ. बाहेर अशी काय ते हे करा, धुरांडी वगैरे दिसत आहे बघा, आता चालू आहे ती प्रोसिजर. वाफ तयार करायची आणि त्या पात्रामध्ये सोडायचं जिथं ते तेल घाणा आहे. सर उद्या हिंदी आणि सायन्सचा पेपर आहे. बर बर ठीक आहे, अभ्यास कर. ब्लॅक दिसतंय, अरे दिसायला लागलं की इथं तर स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे का आता व्यवस्थित? हा चला ठीक आहे, ऐकायला तर येते की, दिसू द्या, ब्लॅक दिसू द्या, काही हरकत नाही, पण ऐकायला येत असेल क्लिअर तर काही हरकत नाही. चला लक्ष द्या इकडं. आपण वाफच का वापरतो, तर काय, हे टर्बाईन फिरण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, जास्त प्रेशर आणि जास्त वेग लागणार आहे. मग काय, हे जे पाणी आहे, पाणी कसं जड आहे, पाणी जर ओतलं तेवढा काही प्रेशर क्रिएट होणार नाही आणि ते काय ओतण्यासाठी सुद्धा काय अवघड आहे. म्हणून आपण काय करतो, वाफेचा उपयोग करतो. आणि वाफ कशी आहे, हलकी आहे वाफ पाण्यापेक्षा आणि जास्त प्रेशर, जास्त वेलॉसिटी प्रोड्यूस करणार आणि ते टर्बाईन फिरवलं जाणार आहे. आणि टर्बाईन फिरलं, आतमध्ये जनरेशन होणार कशाचं, यांत्रिक ऊर्जेचं. आणि यांत्रिक ऊर्जेच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, विद्युत ऊर्जेचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. म्हणून आपण पाण्याच्या ऐवजी वाफेचा उपयोग, मग काय इथं वाफेचा उपयोग, पाण्याचे नळीचं तोंड आहे, उच्च वेगाने बाहेर पडती वाफ, मग काय जसं जसं वाफ बाहेर पडल तस तसं काय होणार आहे, जनरेशन चालू होणार आहे, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जनरेट व्हायला विद्युत ऊर्जा. या अशा पद्धतीचं जनरेशन होणार आहे. ते गेल्या वर्षी दाखवलं होतं, ऊर्जा एका ह्याच्यामधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये. आपण दाखवूया, आज जर नेट चाललं, वेळ आहे आपल्याकडं. गेल्या वर्षी दाखवलं नाही वाटत. कोणतं, पाण्याचं सायकल, हा 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 हा
दाखवले वाटतं, मग कशाला दाखवू अजून डबल. बर दाखवतो. हा 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 कवा मनानं काढतो मी, कवा त्याच्यावरून जमल तसं. हे जर कळालं ऊर्जेचं काय एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये फॉर्मेशन होतं. इंग्लिशच्या ह्याला दाखवलं होतं वाटतं आता, इंग्लिश मिडियमला आहे मराठी मिडियमला. तू गेल्या वर्षी होताच रे संतोष. या वर्षी दाखवलं. हा सिमीच्या वेळी दाखवलं वाटतं. हा सायकल एका फॉर्म मधली एनर्जी टर्बाईन कस. हा 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 सायकलच्या माध्यमात दाखवले वाटतं. बघा त्यावेळेस जे होते अनुअंक व अणुवस्तुमानांक म्हणजे काय. अपूर्व प्रदीप पनाळे. अनुअंक आणि अणुवस्तुमान. अणुवस्तुमानांक ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. हे बघ रे बाबा, अणुअंक म्हणजे काय, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला काय म्हणतो आपण, अणुअंक असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या आतमध्ये किती आहे, ॲटॉमिक नंबर किती आहे ऑक्सिजनचा, 8 आहे. म्हणजे 8च प्रोटॉन आहेत आणि 8च इलेक्ट्रॉन आहेत. त्या नंबरला काय म्हणायचे आपल्याला, अणु अंक म्हणायचा आहे. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय, त्याच्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन P+N या दोन्हीच्या संख्येला काय म्हणतो आपण, अणुवस्तुमानांक असं म्हणतो. आणि हे जे असते अणुवस्तुमानांक, सेंटरच्या आतमधली प्रोटॉन कुठं आहे, न्यूक्लियस मध्ये, केंद्रकामध्ये. आणि न्यूट्रॉन सुद्धा कुठं आहे, केंद्रकामध्येच आहे. म्हणून आपण सगळं जे मास आहे, अणुवस्तुमानांक म्हणजे काय, मास नंबर आहे, तो काय आहे, कुठे एकवटलेला आहे, सगळं मास सेंटरमध्ये केंद्रामध्ये आहे. आलं का लक्षामध्ये. कोण आहे, अपूर्व पन्हाळे. हा पेपरात पड, अजून झालं नाही वाटतं परीक्षा. एनर्जीचं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये असं होतं हेडिंग बघा, एनर्जी फॉर्मेशन. केमिस्ट्री होतं, फिजिक्स मध्ये होतं का ते. आपण जे ऊर्जेची रूप बघतोय भरपूर, एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये नेता येते ऊर्जा, ते समजण्यासाठी आपण दाखवणार होतो जे नवीन आलेत ते. हा एनर्जी फॉर्म्स. लक्षदार आहे बाबांनो. हा आलं का पूर्व लक्षात. अणुअंक व अणुवस्तू झाले आपले. हे तर बेसिक आहे. पिरियोडिक टेबल मध्ये आपण हे पाहिलेलं होतं. खूप डिटेल मध्ये घेतलं होतं आपण, 15 दिवस चालला होता. तू नव्हतास का त्यावेळेस अपूर्व. सगळेजण लक्ष द्या, ऑफलाईनचे सुद्धा आता परत परत सांगायला लागलो. त्यावेळेस पूर्ण ऊर्जा म्हणजे काय आणि ऊर्जेची कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे. ऊर्जा म्हणजे काय, वर्क डन होण्याची कॅपॅसिटी ऑफ वर्क, काम करण्याची क्षमता म्हणजेच काय आहे, ऊर्जा आहे. हे काय केलं आपण, एनर्जी पाहिली आपण, हिट दिली की हिट, उष्णता ही काय ऊर्जेच रूप आहे. एखाद्या पदार्थाला हिट दिली किंवा आपण जनरेशन कसं होतं ते बघणार आहोत आता. काय केलं आपण आता, ही यंत्र आहे, यांत्रिक ऊर्जा आता सध्या माझ्याकडे काय, सायकल फिरायला लागले. मग ते आता सुद्धा बघा, ते काय धार वगैरे देतात, ते सायकलचं पात फिरवलं जातं आणि तिथे एनर्जी प्रोड्यूस होते. आणि त्याच्यामुळे ते काय धार दिली जाते बघा. ते चाकू, सुरा, बतई, त्यांना धार देणार येत नाहीत का ते विळा, मग ते सुद्धा ह्या फंक्शन वरतीच काम करते. काय करायला लागले आपण, यांत्रिक ऊर्जा दिली याला, या सायकलच्या माध्यमातून. समोर लक्ष द्या, काय करायला लागले आपण, एक फॉर्म आहे एनर्जीचं रूप कोणता आहे. इथं काय करायला लागलो आपण, जनरेट करायला लागलो. ऊर्जा कशी जनरेट होते, आता इथं ही जी ऊर्जा आहे यांत्रिक ऊर्जा, आपण काय करायला लागलोय, यंत्र फिरवायला लागलेलो आहोत. आता ह्याला खाऊ घालूया का, तर ह्याच्यामध्ये कुठे येणार आहे एनर्जी, खाल्ल्यामुळेच येणार आहे का नाही. त्याला आपण खायला दिलं आणि स्पीड वाढवली. आता इथं काय केलं आपण, पाणी आहे इथं. आता इथं पाणी तापायला लागले, इथं एनर्जीचे सिम्बॉल घेऊया, त्यावेळेला कळ आतमध्ये एनर्जी तयार झाली बघा, टेम्परेचर वाढायला लागलेला. जसं जसं आपण ऊर्जा काय करायला लागलोय, वर्क डन व्हायला लागला.
इथं काय जेवढी ऊर्जा देऊ आपण अजून ऊर्जा संपली, परत ऊर्जा दिली मी याला, ऊर्जेचे सिंबॉल आले तिथे. ती ऊर्जा कुठं आलेली आहे, या मुलामध्ये आलेली आहे खाल्ल्यामुळं. तो काय करायला लागला, यंत्र फिरवायला लागला आणि ही यांत्रिक ऊर्जा परत इथं आली. अजून इथल्या दुसऱ्या यांत्रिक ऊर्जेमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं आणि इथं जे आहे वॉटर काय उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर झालं बघा. मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इथं काय झालं, हीट एनर्जी मध्ये, आणि इथं वॉटरची वेपर बनायला लागल्यात आणि ऊर्जा रिलीज व्हायला लागल्या वरी. आता आपण इथं दुसरं सुद्धा घेऊ शकतो. इथं जे आहे आपण काय बल्ब घेऊया. मग आता काय करणार, जसं मी ही ऊर्जा आहे मेकॅनिकल एनर्जी इथं येईल, ऊर्जेचं काय होईल, रूप चेंज होईल हळूहळू. ऊर्जा कुठून यायला लागली आहे, सोर्स ऑफ एनर्जी पासून चाललाय. म्हणजे नवीन ही तयार करता येत नाही आपल्याला ऊर्जा, आणि नष्टही करता येत नाही. मग आता काही उष्णता ऊर्जा ह्याच्यामध्ये निघून जाते ऍटमॉस्फिअर मध्ये. हे लागला बघा बल्ब, म्हणजे काय झालं, हे मेकॅनिकल एनर्जी यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये झालं, इकडल्या लाईट एनर्जी मध्ये झालं, प्रकाश ऊर्जेमध्ये. आपण जसं पाहिजे तसं ऊर्जेचं रूपांतर करू शकतो. आता आपण परत दुसरा घेतला इथं ॲपॅरेटस, फॅन घेतला, अजून परत इथं काय झालं, विंड एनर्जी चालू झाली आहे का नाही, मेकॅनिझमच आहे पंखा म्हणजे. असं बरंच रूपांतर आपण करू शकतो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. रूप बदलायला लागले, फक्त ऊर्जा तीच आहे. ऊर्जेचं फक्त स्थानांतरण करायला लागलं, एकामधून दुसरीकडे जायला लागली ऊर्जा, यायला लागली आहे का नाही. आता मी इथं काय केलंय, पाणी घेतलो इथं, आता ह्याच्यावरती पाणी चालू करूया आपण. मग हे सुद्धा का आता फक्त रूप वेगळं आलेलं आहे. आता वरकडे तेच चालू की वर्किंग वाफेवर. आता हे काय हिट वाफ घेतली, भरपूर हिट द्यावं लागेल आपल्याला त्याला. ज्यावेळेस हिट दिलं आपण त्यावेळेस काय होणार आहे, ऊर्जेचं स्थानांतरण होणार आहे, चालू झाली वाफेची ऊर्जा. आणि इथं काय आपण दिवा लावला, दुसरा काय बल्ब लावला, काही लावू शकतो आपण. लाईट एनर्जी मध्ये, विंड एनर्जी मध्ये. सोलार घेऊया आपण, येतं का लक्षामध्ये, ऊर्जेची भरपूर रूप आहेत. मग प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, औष्णिक औष्णिक विद्युत केंद्र म्हणतो आपण, त्याचं फक्त आपण फॉर्म चेंजेस करतोय, रूप चेंज करायला लागलो, ऊर्जा तिचा. सोलार पॅनल, हे सोलार घेतलेला आता दोन्ही चेंज करावं लागला. सोलार भरपूर क्लाउड आलेले आहेत, मग ते रिसिव्ह करेल सोलार पॅनल, आणि इकडे काय वर्कडन होणार आहे, जे करायचे आपला ते बल्ब लागेल थोड्या वेळानं, जशी एनर्जी. सोलार एनर्जी काय ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाते फोटोसिंथेसिस साठी, आणि बल्ब लागेल आपला इथे जे पाहिजे आपल्याला. फॅन लावला, फॅन चालेल, इथे वर्कडन होणार आहे ते जस. हे बघा चालू होणार आहे. मग ते इथं कलर दिलाय, इथं ई म्हणलं, हे बघा मेकॅनिकल एनर्जी आपल्या ओळखण्यासाठी चेंज केलं आपण फॉर्म, की इकडे फॉर्म चेंज होणार आहे. आता मी दुसरा घेतला, हे लाईटच आहे, ही इलेक्ट्रिक एनर्जी आहे. आता अजून ही वाफेचं घेतलं, जी निघणारी ई आहे ती सिम्बॉल एनर्जीची. आता इथं काय कोणत्या कलर मध्ये आल्यात त्याच्यावरून आपण ओळखायचं की कोणत्या फॉर्म मध्ये. आता पिवळ्या कलर मध्ये यायला लागल्या का नाही, आता इकडे चाललेली कशात आहेत, थर्मल उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर, वेपर मध्ये वॉटरचे वेपर व्हायला लागल्यात. अशा पद्धतीनं हे फॉर्म चेंजेस होत आहेत, फक्त ऊर्जा तीच आहे, ऊर्जेची रूप बदलत आहेत. आणि नियम सांगतोय तो आपला, सगळं विश्वातली जी ऊर्जा आहे कशी आहे, स्थिर आहे, फक्त रूप बदलतायत ऊर्जेची. आलं का लक्षामध्ये. असा हा प्रयोग होता, आपण दाखवलो होतो. मग या पद्धतीने वर्किंग होत असते इथं सुद्धा. हे जे आपलं प्रवर्तन आहे, विद्युत प्रवर्तन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन, वाफेवर चालणारी टर्बाईन, अशा पद्धतीने तिथं सुद्धा काय मेकॅनिझम होता. आता इथं बघा, टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्त्रोत, मग काय वाफेवर आपण फिरवायला लागल्यात. परत काय होईल, टर्बाईन फिरेल, आणि टर्बाईन फिरल्यानंतर काय जनरेटर जे आहे फिरणार आहे. टर्बाईन कोणाला कनेक्ट आहे, जनित्राला, त्या जनरेटरला, आणि जनरेटर काय करेल, विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करेल, या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये, इलेक्ट्रिक ऊर्जेमध्ये करणार आहे. आता पुढे जे आहे कोळशाचा, औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती. इथं सुद्धा काय करेल, कोळसा आपण तो टाकणार आहोत, तिथं सोर्स ऑफ एनर्जी कोळसा पुरवणार आहे. सप्लाय कशाचा करायचा आपल्याला, कोळशाचा करायचा. पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी एक बॉयलर असणारा मोठं, जिथं पाणी उकळणार आहे बॉइलिंग पॉइंटला, आणि तिथून काय होईल, वॉटरचं वेपर होतील, आणि वॉटरची वाफ झाली, ती वाफ काय
टर्बाईनवर चालवली जाईल, टर्बाईनच्या माध्यमातून. आणि टर्बाईन कशाला जोडलेला आहे? जनित्राला. आणि जनित्रामधून पुन्हा अजून विद्युत ऊर्जा, असं फॉर्म चेंज व्हायला लागलेत ऊर्जेचं. आणि ही यंत्रणा राबवली. वाफेचे रूपांतरण पुन्हा पाण्यात करण्यासाठी अजून इथे यंत्रणा. हे जे वाफ काही जिथं शिल्लक राहणार आहे, अजून परत इकडे येणारा वाफ, बॉयलर मध्ये जी शिल्लक राहिली वाफ, अजून परत त्याचं काय ते कन्व्हर्जन होणार आहे. अशा पद्धतीनं हे औष्णिक ऊर्जेवर चालणारं विद्युत केंद्र जिथं असतं, अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते. आता हे पुढे जे आहे, औष्णिक विद्युत निर्माण केंद्रातील कोळसा. औष्णिक म्हणजे काय? उष्णता निर्माण करायची आहे, म्हणजे जाळून ते उष्णता निर्माण करतो आपण. इथं दिलाय बघा प्रश्न, कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हणतात? अतिशय महत्वाचा प्रश्न आलेला प्रश्न एक वेळेला. काय काय असतं? कोळसा म्हणजे काय मला अगोदर सांगा. कोळसा म्हणजे काय आहे? ते झालं, पण कोळसा म्हणजे काय? साधा कोळसा आपला कार्बन, बरोबर आहे. हे कार्बनचं कंपाऊंड आहे कोळसा, म्हणजे कार्बनचं एक संयुग आहे. आणि हे जे आहे कसली आहेत? रासायनिक केमिकल बॉन्ड तयार झालेला आहे. काय काय असतं त्याच्यामध्ये? हायड्रोजन आहे, कार्बन आहे, आणि इतर काही मटेरियल आहे त्याच्यामध्ये, इतर पदार्थ असतात. हे जे एक संयुग आहे बनलेलं कंपाऊंड, मग ते काय? त्याच्यामध्ये रासायनिक बंधाने ते बांधलेला बॉन्ड आहेत, केमिकल बॉन्ड. आणि ज्या वेळेस आपण त्याला जाळतोय, कार्बन आणि ऑक्सिजन सोबत जाळणार आहोत, ही प्रोसिजर माहिती आहे तुम्हाला? आपण दिलं ही रिएक्शन आता ओळखायची आहे, पाठीमागे झाली आहे. विच टाईप ऑफ रिएक्शन? ही कोणती रिएक्शन आहे? C+O2, CO2 बनणारा गॅस बनणारा. मग कार्बन आणि ऑक्सिजन ज्वलन करतोय आपण, येतं जाळतोय याला. आता ही कोणत्या टाईपची रिएक्शन आहे? हा, हे एरो इथं दिलोय बघा. उष्णता दायी ग्राही, ग्राही, उष्णता ग्रहण करणारा आणि CO2 देणारा. मग ह्याला काय म्हणतो आपण? अजून एक आहे बघा, दोघापासून एक बनायला लागलेला आहे, संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन. असं दोन टाईपच्या रिएक्शन होऊ शकतात, विसरू नका बघा. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, अपघटन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, रिडक्शन, ऑक्सिडेशन, रेडॉक्स रिएक्शन, रेडॉक्स अभिक्रिया. एकाच वेळी रिडक्शन ही आहे, ऑक्सिडेशन आहे. क्षपन, ऑक्सिडीकरण, मराठी इंग्लिश मिक्स व्हायला लागले आता माझं बी. अशा पद्धतीच्या हे काय म्हणतो आपण? कार्बन आहे आणि ऑक्सिजन जळण्यामुळे येणार आहे. तिथून काय? केमिकल बॉन्ड तुटतील, रासायनिक बंध तुटतील. पण कसले? कसले बंध? रसायनाचे बंध आहेत तिथं, रासायनिक बंध तुटतील. म्हणजेच काय? रासायनिक ऊर्जा तिथून काय होणार आहे? रिलीज होणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? रासायनिक ऊर्जा म्हणतो. रासायनिक बंध बरोबर रासायनिक ऊर्जा लिहा, आहे महत्वाचा बघा. कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हणतात? आलेला प्रश्न. असे प्रश्न येतात कोपऱ्यातले, लक्षात ठेवा. माहिती आहे का? विचार करा. रिमेंबर इट. उष्मा ग्राही ग्रहण करायला लागले. आरोच्या वरती किंवा या जर बाजूला रिएक्टंट मध्ये, काय म्हणतो मराठीमध्ये रिएक्टंटला? अभिकारकामध्ये. अभिक्रियाकारकामध्ये जर हे ट्रँगल आला तर ती उष्मा ग्राही, ग्रहण करणारा. आणि मग पुढे जर इकडं जर आलंय उष्णता रिलीज होलाली आहे, तर उष्मा देणारी, उष्मा दायी अभिक्रिया असं म्हणतो आपण. एवढं हे चिन्ह लक्षात ठेवायचं. हीट किंवा पुढे असं उष्णता म्हणून आलं, प्लस उष्णता, किंवा असा ॲरो आला, त्या अभिक्रियेला काय म्हणायचं आपण? उष्मा दायी, उष्मा देणारी. गुड गुड अनिता, लिहा. कोळसा हे सुरुवातीपासून लिहा. कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा. प्रश्न लिहा. उशीर होऊ द्या, भरपूर वेळा आपल्याकडं. ही चांडी होरी छोट्यातली छोटी गोष्ट महत्वाची आहे. छोटी धड्यात आता हे मोठी झाली. बस खाली. 20 हे पाठ करा म्हणलं होतं तुम्हाला. 20 मूलद्रव्ये पाठात का? पहिल्याचं 1 ते 10चं वाक्य. हाय, हॅलो, लिसन, BBC न्यूज ऑन फ्रायडे नेक्स्ट.
निऑन. परत पुढचं जे होतं ना मांगो अल्लाह से पेप्सी सोडा कोला और काजू कतली कॅल्शियम पर्यंत, हे लक्षात ठेवा बघा. चला ठीक आहे. सृष्टी आणि समृद्धी अभ्यासाकडे लक्ष द्या. हा कोणत्या ह्याच्या ते उभ्या कॉलमचं आडवं किती नंबरचा पिरियड? हम मग ठेवा का लक्षात. बरोबर आहे. ते काय आपल्याला लिहायचं नाही, पण काही करा, पिरियडिक टेबल लक्षात ठेवा. सगळे ब्लॉक किती आहेत आपले, एस पी डी एफ कोणते कोणते आहेत, पुन्हा रिव्हिजन मध्ये घेऊया आपण. आता गोंधळ होतोय हे लक्षात ठेवा रे. कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटली जाते? लिहा. कोळसा हे, लिहा रे, कोळसा हे एक कार्बनी संयुग आहे. कोळसा हे एक कार्बनी संयुग, कार्बन कंपाऊंड. कोळसा हे एक कार्बनी संयुग आहे. त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, त्याच्यामध्ये आणि त्यानं काय सांगितलंय, हेलिना की रबडी सस्ती फकीर म्हण. हे वाक्य महत्वाचे नाहीत, ते आपल्या रिलेशन साठी दिलेलं आहे. शब्द महत्वाचे आहेत, आपले आतमधले एलिमेंट महत्वाचे, मूलद्रव्य महत्वाचे. कोणतेही वाक्य मग तुमच्याकडे जे असतील ॲज युअर विश, तुम्हाला जे शक्य मराठीतून इंग्लिश मधून हिंदी मधून लिहा. आता लक्ष इकडे द्या. ते असू द्या. आता मूलद्रव्य मध्येच त्या मुलांना विचारलं म्हणून आपण चालू केलो. कोळसा कुठपर्यंत आलो होतो? कोळसा एक कार्बनिक संयुग आहे. त्याच्यामध्ये कार्बन व हायड्रोजन व तसेच इतर पदार्थ रासायनिक बंधांनी व इतर पदार्थ व इतर कार्बन, हायड्रोजन व इतर पदार्थ रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. कार्बन, हायड्रोजन व इतर पदार्थ रासायनिक केमिकल बॉन्ड, रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. ज्यावेळेस कोळसा जळतो, ज्यावेळेस कोळसा जळतो, ज्यावेळेस कोळसा जळतो त्यावेळेस हे रासायनिक बंध तुटतात. ज्यावेळेस कोळसा जळतो त्यावेळेस हे रासायनिक बंध तुटतात व कार्बन डायऑक्साइड यासारखी वायू बाहेर पडतात. यासारखी वायू बाहेर पडतात. ज्यावेळेस कोळसा जळतो त्यावेळेस त्यांचे रासायनिक बंध तुटतात व कार्बन डायऑक्साइड यासारखे वायू बाहेर पडतात. म्हणजेच रासायनिक बंध रासायनिक बंध असं लिहा. रासायनिक बंध इज इक्वल टू रासायनिक बंध इज इक्वल टू रासायनिक ऊर्जा. रासायनिक ऊर्जा. आणि ह्याला अंडरलाईन करा, म्हणजे पूर्ण आपला काय लिहायचे आहे. रासायनिक बंध म्हणजेच रासायनिक ऊर्जा आहे. रासायनिक बंध बरोबर रासायनिक ऊर्जा, फुल स्टॉप. म्हणून कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा म्हटले जाते किंवा असावी. आलं का लक्षामध्ये? रासायनिक बंध बरोबर रासायनिक ऊर्जा. रासायनिक बंध बरोबर रासायनिक ऊर्जा.
झालं का लिहायचं? चला पुढच्या प्रश्नाला जाऊया. आताच सांगितलं मी प्रश्न आहे. टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात? सगळ्यांचं कंप्लीट झालं का आत्ताच लिहिलेलं? म्हणून लिहा शेवटी. जेवढा जास्त लिहिता येईल त्याच्यामध्ये लिहायचं. म्हणून कोळशातील ऊर्जा, एक ओळ वाढणारा प्रश्न आणि पूर्ण प्रश्न मोठा दिसणारा, दीर्घ स्वरूप येणारा त्याला, आणि नाही काय नाही. म्हणून कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा म्हटली जाते. चला पुढच्या प्रश्नाला टच करूया आपण. पुढचा जो प्रश्न आहे, टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात? पाणी का बरं वापरत नाहीत? किंवा दुसरं मेकॅनिकल साधन का बरं वापरत नाहीत? आताच्या सारखं आपण बघितलं बघा. तर लिहा, टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात? लिहा. आता सांगितलं की. लिहिता का सांगू? सांगू, सगळं ऐकतच पाहिजे बघा. रेडी. टर्बाईन फिरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा व वेग यांची आवश्यकता असते. मोठ्या प्रमाणात ऊर्जा व वेग यांची आवश्यकता असते. टर्बाईन फिरवण्यासाठी, हा दुसरा प्रश्न लिहायचा आहे. टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात? सृष्टी, हळू सांगू का? ठीक आहे. टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात, हा प्रश्न चालू आहे आपला. टर्बाईन फिरवण्यासाठी ऊर्जा व वेग यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. पाण्याच्या वाफेमध्ये, लिहा पुढे, पाण्याच्या वाफेमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवलेली असते. पाण्याच्या वाफेमध्ये, स्टार्टिंग पासूनच सांगायला लागलं की टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात. प्रश्न तर लिहिला का वैभवी? आता लिहिवर व्यवस्थित लिहा. परत सांगायला लागलंय, टर्बाईन फिरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा व वेग यांची आवश्यकता असते. आधीपासूनच सांगायला लागलो की मी. पहिलेच वाक्य आहे, टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात. एवढं तर लिहिलीस का तू? आता लिही. चॅट करत बसू नको. ऐक, आणि ज्यावेळेस काही शिल्लक राहिलं असेल लिहायचं. आपलं रेकॉर्डिंग मध्ये ऍडजस्ट करायचं. ते आहेच की. पुन्हा परत पुढचं ऑप्शन तासाभरानं रेकॉर्ड होतेच. पॉज करत जेवढा वेळ घेता येईल. आणि जास्त हे तुमचं नेट सुद्धा कटत नाही रेकॉर्डिंगला, लाईव्ह पेक्षा, आहे का नाही? पुढे बघा, टर्बाईन फिरवण्यासाठी, आता उत्तरामध्ये लिहायचे, टर्बाईन फिरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा व वेग यांची आवश्यकता असते. पाण्याच्या वाफेमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली असते. पाण्याच्या वाफेमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली असते. लिहिलं का एवढं? पाण्याची वाफ पाण्यापेक्षा हलकी असते. पाण्याची वाफ पाण्यापेक्षा हलकी, लाइटेस्ट. पाण्याची वाफ पाण्यापेक्षा हलकी असते व ते टर्बाईन फिरवण्यासाठी सोयीस्कर साधन